नमस्कार मित्रांनो, गेल्या 5-10 वर्षात तुमच्याही गावी तुम्ही एक गोष्ट प्रकर्षाने अनुभवली असेल, ती म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड। पूर्वी शेताच्या बांधावरती रायवळ आंबा, कडुनिंब, बाभूळ, भावा, भोकर, करंज अशी कितीतरी मोठाली देशी झाडं असायची। पण लोकांच्या एका चुकीच्या गैरसमजुतीमुळे म्हणजे काय तर ह्या झाडांची सावली पिकांवर पडली म्हणजेच वाफ सावल झाली की पिकांचं नुकसान होतं असा गैरसमज झाला आणि ही झाडं तोडायची जणू काही स्पर्धाच तयार झाली। अगदी 5-10 वर्षांपूर्वी आपल्या गावचं तापमान ना 28-29 अंशाच्या पुढे गेलेलं मला कधी आठवत नाही, पण आज हेच 38, 39, 40 अंशांपर्यंत जातं आहे। म्हणून प्रत्येकाने ना ह्या गोष्टींचा विचार करावा की आपल्याला क्षुल्लक समाधान हवं की शाश्वत विकास हवा, ही मोठी हिरवीगार देशी झाडं हवीत। ज्या आज माझ्या वयाचे असतील ना ते मी आता जे दाखवत आहे त्या गोष्टीशी नक्की रिलेट करतील। माझ्या मागे पाहू शकता मित्रांनो, प्रत्येकाच्या अशा झाडांच्या काही आठवणी असतील। कोणी अशा झाडाखाली बसून खेळ खेळलं असेल, अभ्यास केला असेल, आंबे खाल्ले असतील, मित्रांसोबत पार्ट्या केल्या असतील, क्रिकेट खेळलं असेल, पण काही क्षणातच अशी झाडं आपल्या डोळ्यांसमोरून निघून जातात। खूप वाईट वाटतं मित्रांनो, तो काळ आठवा जेव्हा आपण लहान होतो। आपण कधी असा ना विचारसुद्धा केला नव्हता की 1 लिटरची बॉटल विकत घेण्यासाठी पाण्याची आपल्याला 20 रुपये मोजावे लागतील। आणि मी जी गोष्ट सांगतो ना ती लिहून ठेवा, काही वर्षानंतर ना अशा मोठ्या झाडांची सावली पण विकली जाणार आहे। म्हणून खूप पोटतिडकीनं सांगतोय की अशी मोठी झाडं तुमच्या आजूबाजूला तुमच्या गावी असतील ती प्लीज तोडू नका। झाडं तोडायची कारणं शोधू नका, ती वाचवा। कारण झाड हेच आपलं फुफ्फुस आहे, त्याला जर तुम्ही अशी इजा पोचवत राहाल तर भविष्य खूप धोक्यात आहे सर्वांचं। शेवटी एवढंच सांगेन, तुम्ही पैशाने, संपत्तीने सर्व काही विकत घेऊ शकता, पण 30, 35, 40 वर्ष वाढलेलं झाड तुम्ही विकत घेऊ शकत नाहीत। मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आपल्या पूर्वजांनी काहीतरी विचार करूनच शेतातील बांधांवरची झाडं जपली असतील, कारण त्यांना माहीत होतं ही झाडं म्हणजेच आपल्या शेताचं, पिकाचं एक नैसर्गिक सुरक्षा कवच आहे। मित्रांनो, झाडांची मुळं जमिनीत खोलवर रुजतात आणि तिथून खूप महत्त्वाचे घटकद्रव्ये जसं की खनिजं आणि मूलद्रव्ये शोषून घेतात, ती पानांपर्यंत पोहोचवली जातात आणि मग जेव्हा पानगळ होते, पानं कुजतात, मातीत मिसळतात आणि हीच महत्त्वाची घटकद्रव्य पुन्हा मातीमध्ये सोडली जातात आणि त्यामुळे मातीची सकसता वाढते, जमीन सुपीक बनते, पिकांची गुणवत्ता वाढते। शेतातील बांधांवर झाडं असतील तर तिथे पक्षी येतात। हे पक्षी अळी, अंडी, कीटकं खातात आणि नैसर्गिकरित्या अळ्यांचं नियंत्रण होतं। त्या आज काय होतं आहे, एकाने मशीन आणली झाडं तोडायला की लगेच दुसरा पण त्याच्या बांधावरची झाडं तोडायला तयार असतो। झाडं ठेवणं म्हणजे मोठं मागासले पण असा गैरसमज तयार झाला आहे त्यांच्यामध्ये। काही वर्षांपूर्वीपर्यंत झाडं कुऱ्हाडीने तोडली जायची। एक मोठं झाड तोडायला साधारण 5-6 दिवस लागायचे, 4-5 लोकांची गरज पडायची, त्यामुळे ना बरीचशी झाडं वाचली जायची। पण आता काय होतं आहे, मशीन आली आहे, एका मशीन आली आहे आणि एका मशीनमध्ये एक झाड एका मिनिटात तोडलं जातं। 5 मिनिटात फार तर ना खूप मोठं झाड तोडलं जातं। आणि मग प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करावा की आपण काय देणार आहोत पुढच्या पिढीसाठी। असं झाड तोडण्यापूर्वी खरंच 1 सेकंदापूर्वी आपण विचार केला पाहिजे की खरंच झाड तोडायची एवढी गरज होती का। ह्या झाडांवरती बिचाऱ्या कुठल्या तरी एखाद्या पक्ष्याचं घरटं असेल, तो पक्षी आपल्या पिल्लांना आता शोधत असेल इथे तिथे, काय अवस्था झाली असेल त्याची। हे सगळं बघून आहे ना खूप वाईट वाटतं। मनात फक्त एकच विचार येतो की आपण का निसर्गाचा विचार करत नाही, आपण का निसर्गाला देव मानत नाही। आपण बघा ना, एका झाडांसोबत कितीतरी जीवांचं आश्रयस्थान संपवत असतो। हे असेल का अपेक्षित देवाला? म्हणजे इथे असं मोठं निसर्गाचं नुकसान करायचं आणि आपली पापं धुवायला देवाकडे जायचं। माझं बोलणं कदाचित तुम्हाला कठोर वाटेल, पण जरा आपल्या आजूबाजूला बघा। निसर्ग हाच सगळ्यात मोठा देव आहे, तो बघत असतो मित्रांनो। बघा आज ना शिवारात फिरत असताना
मला एक छान सुंदर दुर्मिळ दृश्य दिसलं. ही 2 झाडं तुम्ही बघू शकता. हे झाड पूर्णपणे शेतात मधोमध उभं आहे आणि या झाडाच्या फांद्या फक्त छाटल्यात, म्हणजे झाडाच्या फांद्या तोडल्यात. बघा, दादांनी जर ठरवलं असतं झाड पाडायचं तर 5 मिनिटात मशीनने ते झाड पाडलं असतं. दोन्ही ठिकाणी एकच समानता दिसते, ती म्हणजे झाड वाचवण्याची इच्छाशक्ती. आता तुम्ही म्हणाल, हा कोण आम्हाला झाडांचं महत्त्व सांगणारा? आम्हाला हे सगळं माहिती नाही आहे का? हो दादा, आपल्या सर्वांना हे माहिती आहे. मी इथे कोणाला काही सांगायला किंवा काही शिकवायला बोलतच नाही आहे. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातला आहे. मला फक्त आपण विसरत चाललेल्या जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची आहे.